श्रीकृष्ण जन्मकथा. पौराणिक कथेनुसार द्वापार युगात मथुरेत कंस नावाचा अत्यंत अत्याचारी राजा राज्य करत होता. त्याच्या त्रासामुळे लोक त्रस्त झाले होते. कंसाने आपले वडील उग्रसेन यांचे सिंहासन हिसकावून त्यांना कैद केले आणि स्वतःला मथुरेचा राजा म्हणून घोषित केले. कंसाला देवकी नावाची बहीण होती, जिच्यावर त्याचे खूप प्रेम होते. त्याने आपल्या बहिणीचे वासुदेवाशी लग्न लावून दिले. परंतु लग्नानंतर पाठवणी करताना अचानक आकाशवाणी झाली की हे कंसा, तुझ्या प्रिय बहिणीच्या पोटी जन्माला येणारे 8वे अपत्य तुझ्या मृत्यूचे कारण बनेल. हे ऐकल्यावर कंस खूप घाबरला. तो वासुदेवाला मारायला निघाला. आपल्या पतीला वाचवण्यासाठी देवकीने मध्यस्थी करून जे मूल जन्माला येईल ते मी तुझ्या स्वाधीन करेल असे वचन कंसाला दिले. यानंतर कंसाने दोघांनाही तुरुंगात टाकले. तुरुंगात वासुदेव आणि देवकी यांनी एक एक करून 7 मुलांना जन्म दिला. परंतु कंसाने अत्यंत निर्दयीपणे या सर्व मुलांचा वध केला. यानंतर माता देवकीने 8व्या मुलाला जन्म दिला, जो प्रत्यक्ष श्रीहरी विष्णूंचा अवतार श्रीकृष्ण होय. यावेळी देवकीच्या कारागृहात प्रकाशाचे किरण आले आणि स्वतः श्रीविष्णू यांनी प्रकट होऊन वासुदेवाला सांगितले की या मुलांना नंदबाबांच्या घरीत घेऊन जा आणि तिथून त्यांच्या मुलीला घेऊन या. याच वेळी गोकुळात माता यशोदा हिने मुलीला जन्म दिला. वासुदेवाने श्रीहरींच्या आदेशाचे पालन करत बाळकृष्णाला नंदबाबांच्या घरी सोडले आणि त्यांच्या नवजात मुलीसह तो कारागृहात परतले. इकडे देवकीला 8वे अपत्य प्राप्त झाल्याची बातमी कंसापर्यंत पोहोचता तो ताबडतोब कारागृहात पोहोचला. देवकीकडून तिच्या हातातून मुलीला हिसकावून घेतले आणि खाली फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु ती मुलगी त्याच्या हातातून निसटून आकाशाकडे गेली आणि म्हणाली, हे मूर्ख कंसा, जो तुझा वध करणार आहे त्याने जन्म घेतला आहे आणि तो नरकात पोहोचला देखील आहे. आता तुला तुझ्या पापांची शिक्षा नक्की मिळणार. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः योगमाया होती. धन्यवाद.